मंडळी, फरमास फेटा मी बांधलेला आहे येवला विधानसभा मतदारसंघात. मूळ महाराष्ट्राचा आपण जाणून घेतोय आणि येवल्यातले सुप्रसिद्ध फेटा रचनाकार म्हणा किंवा फेटाकार ज्यांना आपण म्हणूयात ते श्रीकांत खंदारे आपल्या बरोबर आहे. श्रीकांत खंदारे यांनी देशाच्या पंतप्रधानांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक दिग्गजांना फेटे बांधलेले आहेत. अगदी तुमचा पैठणीचा फेटा तर सगळ्यांच्या बाबतीत आकर्षक ठरलाच श्रीकांत. पण यंदा थेट प्रश्न विचारतो, राज्याच्या विजयाचा फेटा कोणाच्या डोक्यावर असेल असं तुम्हाला वाटतं? नक्की सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे आणि पूर्ण देशाला उत्सुकता आहे की हा राज्याचा फेटा कोणाच्या डोक्यावर असेल. तर मी तर आता सगळं ज्यांचं काम भारी आहे, ज्यांची क्वालिटी आणि सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहे, तर मी असं काही विशेष पक्षाचं नाही नाव घेते, पण एक माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे खूप भारी आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आहे. म्हणजे पक्ष नकोय पण माणूस म्हणून खूप चांगलं काम करत्या आणि लोकांच्या तळागाळांचे प्रश्न मिटवतात. एकंदरीत मला असं जाणवतं. पण मला एक त्याचा चांगला अनुभव आला की कुठे सभा असो, कुठे कार्यक्रम असो, कुठली योजना असो, लाडकी बहीण असो, ज्या ज्या योजना आहे, तर मला म्हणजे शिर्डीत असो, अहमदनगर जिल्ह्यात असो, संभाजीनगर कुठे कार्यक्रम असो, पैठणीचा फेटा हा बाकी येवल्याचाच असतो. होय ना? येवल्याचा पैठणीचा फेटा शेला म्हणजे नुकतंच आताच तुम्हाला सांगतो की ठाणे मुंबई इथे मुख्य पंतप्रधान PM मोदी साहेब हे दौऱ्यावर आले असताना मला खुद्द एकनाथ शिंदे साहेबांचा रात्री 12:30 वाजेल कॉल येतो आणि सकाळी तुम्ही 7 वाजता तिथं पोहोचा. हे माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कलाकाराला, मी छोटा कलाकार नक्की मला, कारण की एखाद्या कलाकाराला फोन येतो ही त्याच्यासाठी खरंच पोचपावती, कौतुकाची बाब आहे, पोचपावती तुमच्याकरता. पण चला, येवल्याचा विजयाचा फेटा कोणाच्या डोक्यावर जाईल? हा प्रश्नालाही तुम्ही एकदम म्हणजे अंगात एक ते ऐकलं तरी एक कोण लवकर म्हणजे कोण विजय होणार हे सगळ्या येवलेकरांच्या राजांच्या मनात, हृदयात. खरं तर ज्यांचं काम चांगलं, ज्यांचं लोकांशी संवाद आहे, ज्यांचं तळागाळाशी प्रश्न मिटवण्याचं म्हणजे एखाद्या साधारण व्यक्तीचा प्रश्न मिटवणारा उमेदवार, हा येवलेकर चांगला उमेदवार नक्की निवडून देणार हे मला माहिती. पण एक मी म्हणतो की सगळे काम करणारे जो बी असेल तो येवलेकर हेच गणित चुकून नाही देणार. पण विजयाचा फेटा, आमचा फेटा हा सज्ज बी आहे पैठणीमध्ये. आपण त्यांना बांधण्यासाठी आम्ही उत्सुकता आहे. दाखवा बरं तो फेटा आम्हाला. हा विजयाचा फेटा नक्की जे उमेदवार असेल त्यांच्या डोक्यावर आम्ही नक्की बांधणार आहे हा पैठणीचा. आणि अनेक फेटे तयार केले याच्यात. तर बघूया आपण आता, हे माप तर नाहीये पण ते लाईव्ह बांधायचं आहे. आता एक सहज डेमो केलेला आहे. पण विजयाचा फेटा हे ज्यांचं काम चांगलं, ज्यांचं कार्य, ज्यांच्या जनतेशी तळागाळाशी संबंध, असंच उमेदवार राजा निवडून येणार आणि येवल्याचं नाव हे इतिहासात कोरलं जाणार हे नक्की. आणि येवल्याचं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष येवल्यावर आहे. म्हणजेच येवल्याचाच मनुष्य जो कोणी विजयी होईल त्या विजयी व्यासपीठावरती फेटा बांधण्यासाठी असेल. श्रीकांत खंदारेंनी आत्ताच त्याबद्दल सांगितलेले, तशी खात्री बाळगलेली आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला देऊ केली. धन्यवाद श्रीकांत या सगळ्या संवादात. मला थोडं म्हणजे मी तर तुमचे आभार मानतो की लोकमत चॅनलवाले आमच्याकडे इथं आले, शोरूमचं कलादालनाची पाहणी केली. खरंच एक वैशिष्ट्य सांगायचं राहून गेलेलं आहे की हा फेटा काय माहिती खूप लकी फेटा असतो. आणि म्हणजे त्या उमेदवाराला, ज्या मंत्रींना ज्यावेळेस बांधला जातो ना, तर सभा संपोसतो हा फेटा त्यांच्या डोक्यात असतो. काय माहिती कुठली ग्रॅव्हिटी आहे, कुठलं काय हातात देणे त्याने माहिती. पण हा रशियाला बी बांधण्यासाठी हा मान मिळाला. म्हणजे येवल्याच्या भूमिपुत्राला रशियात जाऊ राहिला तर रशियात मी फेटा घेऊन पोहोचलो. मलेशिया, सिंगापूर, देशाच्या पंतप्रधान म्हणजे राजभवनापर्यंत पोहोचलो. खरंच मी या मातीचे, या येवल्याच्या मातीची काही जादूच अलग आहे. या मातीत काही कलाकार असे तयार होतात की ते जगावर नाव करतात, महाराष्ट्रात नाव करतात, भारतात नाव करतात. तुम्ही आलात, तुम्ही सगळी टीम आली, तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू. आम्ही लोकांना टोपी घालणं ऐकलेलं आहे, पण हा व्यक्ती फेटा बांधतो जो मानाचा फेटा असतो आणि अर्थात त्यात रुतबा देखील माणसाचा वाढतो. तर असा हा फेट्याचा महिमा आपण जाणून घेतला आणि नेमकं कोणाच्या डोक्यावरती हा फेटा बांधला जाईल याबद्दल देखील संवाद साधला. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, येवला.